नांदेड शहरातील जुनाकोठा भागात विकासनगरातील कॉन्क्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून कामासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. खोदलेल्या रस्त्यातील ड्रेनेज व नळाचे पाईप फुटल्याने चिखल होत असून गटारीचे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे शहरातील नागरिक आता चांगलेच वैतागले आहेत. अनेक वेळा अर्ज देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे शहरातील नागरिकांना आता सार्वजनिक बांधकाम विभागात येऊन आत्मदहनासारखा मार्ग अवलंबावा लागत आहे. शहरातील विकासनगर येथील रहिवासी उत्तम वरपाडे यांनी शुक्रवारी नांदेड शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला होता. यावेळी उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत सदरील नागरिकांशी संवाद साधले आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदंबर यांनी. नांदेड शहरातील जुनाकोठा भागातील विकासनगरमधील एका व्यक्तीच्या घरासमोर गटारीचे घाण पाणी शिरत असल्यामुळे आज त्या व्यक्तीने शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. ते माझ्यासोबत आहेत. काका, तुम्हाला आत्मदहन करण्याची का वेळ आली? नेमकं काय झालं? त्यांना मी अगोदर एक निवेदन दिलं होतं चौथ्या महिन्यामध्ये का माझे काम बोगस करीत आहे तर माझ्या घरात यांना अडचण करत असं त्यांनी काहीच कारवाई केली नाही. नंतर 8 दिवसाखाली मी अर्ज दिला, तुम्ही अर्ज करणार मी आत्मदहन करणार म्हणून. तरी आतापर्यंत कोणी आलं नाही. काल आले फक्त फुकापालीस ते दुबे साहेब ते मिली बघत समजा गुत्तेदार आणि गुत्तेदार एक आणि त्याचं टक्केवारी दुसरा गुत्तेदार काम करतो तिथं. त्यांना सांगितलं बाई गुत्तेदार नाही साहेबांनी अरेंज भाषा पडते, हे गुंड घेऊन येतो म्हणते, गुंड घेऊन तुम्हाला दाखवतो म्हणतो. त्यांना सांगितलं हे कोणीच ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे आपलं आत्मदहन करावं लागलं सर. आता आत्मदहन करायचा विचार सापडला की काम झालं नाही तर काय काय समस्या निर्माण झाली? पूर्ण कॉलनीचं पाणी आणून माझ्या घरात सोडले तिथं, माझ्या प्लॉटमध्ये एका घरामध्ये. आणि तिथं बालाजी मंदिर आहे, मोठं प्रसिद्ध मंदिर आहे बालाजी मंदिर. त्या मंदिरात 1 फूट पाणी साचलं तिथं, 1 फूटभर पाणी. त्या मंदिरात लोकांचं जावं कसं मला सांगतो ते दुबे साहेब बघूत करू चलत असं आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? काहीच नाही. आता ते साहेबाला बोलले, PI साहेब कांबळे साहेबाला बोलले की बाबा मी येतो स्पॉटर म्हणून. ते कार्यकारी नाहीत आता ते चार्ज त्यांच्याकडे बोर्डर साहेबाकडे. ते बघू जाते काय करतात, कारवाई केली ठीक आहे साहेब, त्यांचं स्वागत. नाही केलं तर आणखी आहेच मार्ग आपला. एकंदरीत तुम्ही पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकदम ढिसाळ कारभार शहरामध्ये सुरू आहे. त्यामुळे आज नागरिकांना जे आहे ते बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. कॅमेरामॅन सूर्यकुमार सोबत मी पवन जगदंबर, देशोन्नती न्यूज, नांदेड. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.